दीपचा किता पोळे मुखासी राम न मारवे राक्षसासी श्रीराम त्यासी प्राणांत गौरीपुत्र गणपती जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र जगत चालक जगत ज्यांनी सद्बुद्धी आहे साहेब सीता देवी राम भक्त हनुमानजी गुरुवर्य भगवान बाबा आणि या ठिकाणी सगळे जमलेले माझ्या राम बहिणी आणि राम भक्त त्यांच्या चरणी विनम्र आधारण करून कथेला सुरुवात करतो. संत सजना साष्टांग नमन श्रोते जनास लोटांगण करावया कथा निरूपण ज्ञानदान मज जावे प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी तव दुळार्चित से भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकार की माऊलीची सुंदर होई पतंगा दीपा आणि नाचुकताया मरण इथं या ठिकाणी असा दृष्टांत दिला की एखादी असताना वाशी जर याच्यावर बसली विस्तवर बसली ती कशी वाचू शकत नाही. पण या ठिकाणी कसं कळत म्हणले ह्या राक्षसाच्या हातानं मला जगात चालक जगत प्रभू माझा भगवान रामचंद्र प्रभू त्याला कधीही कदापि माझ्या देवाला काही होणार नाही. कोणाला माहित होतं? सीतामाईला माहित होतं. सीतामाईने विचार केला हे सगळं जर मायावी हिरलटके खोटे कारण ते रावण लंकेचे राजा रावण असा कसा आहे खऱ्याचं खोट आणि लबाडाचं तोंड मोठं लबाड म्हणजे लबाड. कुणाला माहित होतं? लक्ष्मीला सीतामातेला सुद्धा माहित होतं. महाराज बोला कृत्रिम श्री रघुनाथाई घडिता घडवे सर्वता सागर पाहू जात सीता आदर्शता उडाले कारणास्तर लक्ष्मीच्या पुढे सीतामाता कोण आहे? अरे जगत चालक जगत निर्जय सीता सद्बुद्धी आई साहेब सीता देवी सीतामातेने जेव्हा शास्त्र नजरेने त्या शिराकडे बघितलं सीतामाईचं रूप सीतामाईने जेव्हा शास्त्र जगत चालक जगत प्रभू भगवान रामचंद्र प्रभूचं मायावी रूप बघितलं आणि तेव्हा शास्त्र कारण काय अवस्था झाली त्या ठिकाणी कृपा दृष्टी निहाळिले आपल्या परी वैसुले बाप रखमा देवीवर आणि मजा आशी केले कारण ते मायावी शरीर नाहीसं झालं आणि असताना माझा भगवान माझ्या सीतामाईच्या हृदयामध्ये आणि असताना एक रूप झाला अशा प्रकारचा दृष्टांत आहे. महाराज बोला शिर देवोनी सीतेच्या करी विनुजी होपळ माहेरी सीता पाहता शिरणी रारी शना माजरी आदर्श काय किती दृष्टांत गोड आहे. माझ्या नाथबाराचाच रामायण त्याच्यासाठी जाऊन 60 जरी गाव पुणे भोवे ठाव दैवताचे नाव हनुमंत सिद्धेश्वर म्हणलं तरी चालतंय कारण महादेवाचाच अर्थ आहे माझ्या हनुमानजी त्याच्यामुळे आणि इथं काय होईल 60 जरी आलं होतील संताची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी काय गोड आहे महाराज काय कथा गोड आहे माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची जेव्हा शास्त्र त्या सीतामाईचं मायावी शिर सीतामाईच्या समोरावर ठेवलं हातावर दाखवलं पण माझ्या माईची सीतामाईची काय शक्ती काय सामर्थ्य काय ताकद आहे बघितल्या ते मायावी असणारं शिर नाहीसं होऊन गेलं आणि नाहीसं होऊन असणारं जी मायावी रूप त्या लंकेच्या राजा रावणानं असताना निर्माण केलेलं होतं ते नाहीसं झालं आणि माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या असताना हृदयाच्या ठिकाणी आणि ते माझ्या सीतामाईचं दोघांचं एकाच्या हृदयी गोडी साखरेच्या कारण सीतामाईचं भगवान रामचंद्र प्रभूचं द्वैतच आहे महाराज अशा प्रकारचं कथा आहे महाराज बोला फिल्लरी सूर्यबिंबला पाही काढू जाता तेथे नाही कल्पित शिराची नवाई कारण बघा ना किती दृष्टांत सुंदर दिला आता गोबी काही मला आठवणार कारण सूर्यबिंब कुठं पडलं डबक्यात पडलं तर त्याचा अस्तर त्या सूर्यबिंबासारखा अस्तर प्रतिमा त्या ठिकाणी निर्माण होती महाराज तशी पण ती मायावी आहे. ज्यावेळेस असताना ते डबकं पाणी जर नाही होऊन गेलं तर त्या ठिकाणी प्रतिमा नाही. तसं लंकेच्या राजा रावणाला माझ्या जगात प्रभू भगवान रामचंद्र प्रभूचं मायाविषयी त्या ठिकाणी आणून
ठेवलं कुणाच्या? त्या सीतामाईच्या समोर आणून ठेवलं. आणि तेव्हा ठेवल्यानंतर असताना दिवस माझ्या सीतामाईनं असताना, कारण ज्यावेळेस बघितलं, दृष्टी टाकली त्यावेळेस आणि ते शिर नाहीस होऊन गेलं. आणि त्या ठिकाणी भगवानचं जर रामरूप तयार झालं आणि ते रामरूप सीतामाईच्या हृदयामध्ये एक रूप झालं. महाराज बोला, कल्पित सिरे सिदन शवा सीतेने पाहता निर्धारून अदृश्य गती गेले सत्य संपूर्ण ते नव्हे. काय गोड आहे कथा बघा ना. माझ्या भगवान रामचंद्र प्रभूची कथा आहे महाराज. माझ्या सीतामाईला ज्यावेळेस असताना कुणाचं असताना मायावी शिर बघितलं पुन्हा माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं. ज्यावेळेस असताना सीतामाईची दृष्टी त्या मायावी शिरावर पडली आणि ते शिर नाहीस होऊन गेलं. ते माझ्या सीतामाईच्या रूपामध्ये एक रूप होऊन गेलं. कारण ते मायावी लटकं होतं. जसं सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये, पाणी नाहीसं झाल्यानंतर त्या ठिकाणी काही नसतं, त्याप्रमाणे माझ्या सीतामाईची कृपा. आणि जेव्हा बघितलं त्या कशाकडं, त्या मायावी भगवान रामचंद्र प्रभूच्या रूपाकडं, तेव्हा असताना ते आदर्श नाहीसं होऊन गेलं. एवढं सामर्थ्य आणि माझ्या सीतामाईचं. महाराज बोला, सीतेची या दृष्टी पुढे सर्वता राहो न शके पुढे ते समूळ उडे मागे पुढे श्रीराम श्रीराम. काय गोड आहे कथा बघा ना. अरे किती कपटी लंकेचा राजा राम मायावी शिर तयार करून आणलं होतं माझ्या भगवान रामचंद्र प्रभूचं. पण माझ्या सीतामाईचं, कारण सीतामाई असताना रामरूप होती. अशोकवनाच्या ठिकाणी सीतामाईची अवस्था काय गुण महाराज बघा. वाल्मिक ऋषीने वर्णन करून ठेवलंय. महादेवानं वर्णन करून ठेवलेलं आहे. सीता शोक करी बनी मुख दिसे केवळ वाणी. काय गोड आहे सीतामाईचं रूप. सीतामाई सारखं भगवंताचं नामचिंतन करीत होती. राम 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 अशा प्रकारची अवस्था माझ्या सीतामाईची होती. सगळं असताना सीतामाईची अवस्था रामरूप असल्यामुळं सीतामाईच्या मागे पुढं असताना भगवान रामचंद्र प्रभू आणि सीतामाईचं संरक्षण करीत होते. असं नाथ महाराजांनी दृष्टांत दिला. सतीचा भजनानुक्रम नैनी राम वदनी राम शेनी राम जीवनी राम ती पुढे ब्रह्म केवी राहे. काय गोड आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, अरे माझी जगाच्या जगजानी सीतामाईची अवस्था कशी होती. रामरूप झालेली होती माझी सीतामाई. रामरूप झालेली अवस्था माझ्या सीतामाईची झालेली असल्यामुळं त्या ठिकाणी भ्रम कसा टिकल, मायावी शिर कसं टिकल. ते टिकलं नाही महाराज. मायावी शिर नष्ट होऊन गेलं, नाहीसं होऊन गेलं. माझे ज्या सीतामाईची असणारी दृष्टी त्या मायावी शरीरावर पडली आणि तेव्हा ते नाहीसं होऊन गेलं. अशा प्रकारचं वर्णन आहे महाराज. बोला, स्मरणी राम करणी राम पंचभूते सिधरणी राम शराशिरे शिवानी राम हे पुढे ब्रह्म केवी राहे. भ्रम कसा नाही. अरे मायावी शिर कसं टिकू शकतं. राम नाम भगवानी मना झाली समाधानी बनता राम वेळो वेळा जळती पाप्या अग्नी देवा. काय ताकद आहे माझ्या माईची सीतामाईची. कारण त्या ठिकाणी भ्रमिष्ठ अशा प्रकारचं मायावी लंकेच्या राजा रावणानं तयार केलेलं शिर आणि त्या ठिकाणी नाहीसं होऊन गेलं